झोपलेत काय? झोपले का? बरे का तब्येत? बरे. काय त्रास होतो कालपासून? म्हणजे आमरण उपोषण आहे कसं आहे? जोपर्यंत काय जनसुनावणी रद्द होत नाही तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम आहे. संदीप भाऊ, आपल्या जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या नाणेघाटात हा सगळा प्रकल्प येतो आहे. बरं, ज्यावेळेस हा प्रकल्प येतो आहे तर स्थानिक आदिवासी बांधवांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्या जे प्रकल्पबाधित जी गावं आहे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. परंतु असं काही न होता डायरेक्ट पेपरद्वारे नोटीस इश्यू करतात. आणि असा प्रकल्प ज्यावेळेस त्या ठिकाणी आमच्या लोकांना समजतं की हा असा प्रकल्प येतो आहे तर खरं तर ही गोष्ट फारच मनमानी कारभार आहे. अदानीसारखा एक उद्योगपती आपल्या जुन्नर तालुक्याला त्या ठिकाणी गिळंकृत करायला पाहतो आहे. आज आपली सायदरीची जी रांग आहे, आज खरं तर आपलं जर जागतिक पर्यटन स्थळ असलेलं नाणेघाट असेल, त्याचप्रमाणे पर्यावरण असेल, इको सेन्सिटिव्ह झोन आहे, या सगळ्या गोष्टीला खरं तर धक्का लागतो आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला मान्य नाही आहे. म्हणून आपण उपोषणावर ठाम आहे. किती लोकांनी भेट दिली? अनेक लोकांनी भेटी दिल्यात. काल जागतिक आदिवासी दिन होता, आनंदाचा दिवस होता, तरी पण अनेक तरुणांनी इथे येऊन भेट देऊन पाठिंबा पण दिला आहे. काही आदिवासी नेत्यांनी पण पाठिंबा दिला. त्याच्यामध्ये देवराम मुंडे साहेब असतील, भाऊसाहेब देवडे असतील, असे काही अन्य जण, दत्ता गावरी होते, असे काही अन्य जणांनी भेटी दिल्या. परंतु माझं या निमित्तानं खरं तर आपल्या माध्यमातून सांगणं आहे की हा लढा फक्त आदिवासी बांधवांचा नाही, हा जुन्नर तालुक्याचा लढा आहे. आपलं जर पाणी हा अदानी ग्रुप जर त्या ठिकाणी पळवणारा असेल तर मग आम्हाला ते पण मान्य नाही आहे. आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे. ज्या छत्रपतींनी आदिवासी मावळ्यांच्या जीवावर, त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या रांगेवर खरं तर स्वराज्य मिळवलं, त्या सह्याद्रीला सुरुंगच लावायला हा अदानी निघाला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी शिवप्रेमी असेल, पर्यावरणप्रेमी असेल, दुर्गप्रेमी असेल, यांचा नक्कीच सगळ्यांचा त्या ठिकाणी सहभाग आहे. आतापर्यंत 200-300 लोकांनी तुमच्या याच्यावर सगळे स्वाक्षरी केलेली आहे उपोषणाला पाठिंबा म्हणून. यांनी सगळ्यांनी येऊन इथं प्रत्यक्ष भेट देऊन ह्या विषयाचं गांभीर्य समजून त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे. माझं तर संदीप भाऊ, तुमच्या माध्यमातून मग जसं मी उल्लेख केला की तरुणाईने खरं तर याच्यात उतरलं पाहिजे. मध्यंतरी आपण 15 दिवसापूर्वी पाहिलं की दिल्लीला जे आंदोलन झालं, तरुण ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो त्यावेळेस काय होऊ शकतं, त्यावेळेस नाही, आता ठीक आहे, आता सगळं आंदोलन वगैरे पाहिलंय. आता मला सांगा का तुमची एकतर जमीन जात नाही, तुम्ही त्या भागात राहिला नाहीत, तरी देखील एक ह्या आदिवासी नेत्यांनी उपोषण करायला पाहिजे होतं, तर ते काय करत नाही. त्यांच्यामध्ये पण अनेक गट तडपडलेले आहे. पण तुम्ही मात्र बिगर आदिवासी नारायणगावसारख्या ठिकाणावरून या ठिकाणी उपोषण करताय. नक्की कारण काय? त्याचं नक्की कारण असं की मला आदिवासी बांधवांच्या संदीप भाऊ भावना कळतात आहे. त्या दिवशी आजनावळे ग्रामस्थांच्या ज्यावेळेस मी विशेष ग्रामसभेला गेलो, सगळ्यांच्या भावना ओळखून त्या ठिकाणी उपोषणाचा निर्णय घेतला. त्यावेळेस देवराम लांडे साहेब होते, बाकीचे अन्यजण होते. त्यावेळेस ते म्हणले पण होते की आम्ही पण या उपोषणाला त्या ठिकाणी येऊ, पाठिंबा देऊ. परंतु मला असं वाटतं त्यांच्या घरात काहीतरी दुःखद घटना घडली असं काल समजते. परंतु परवा पण आमचे स्वतःचे माझे सासरे वारलेत, वडिलांसारखं ज्यांचं माझ्यावर प्रेम होतं, माझ्या पत्नीचे वडील वारलेत. तरी पण हे सगळं दुःख बाजूला ठेवून आज केवळ आपण आज आदिवासी बांधवांसाठी आणि आज जुन्नर तालुक्याच्या लढ्यासाठी या ठिकाणी उतरलो आहे. कारण अदानीसारखा जर एखादा उद्योगपती जुन्नर तालुक्यात आला, तो प्रकल्प जर हिताचा असला तर काय हरकत नाही ना. त्या प्रकल्पापासून फक्त तोटेच आहे. एखादा फायदा असा, जर स्थानिकांना रोजगार असते, तरुणांना रोजगार असा तर वेगळी गोष्ट आहे. परंतु आज फक्त तुम्ही आदिवासी बांधवांच्या जमिनी राहताय, एकीकडं पाणी घेत आहे, त्याच्यातून आम्हाला फायदा काय, तालुक्याला काय फायदा आहे? तुमच्याच माध्यमातून संदीप भाऊ, तुम्ही 8 दिवसापूर्वी शिरोली सुलतानपूरला त्या आवदा कंपनीचा एक प्रोजेक्ट पाहिला सोलरचा. असे पूर्व भागात पण अनेक सोलर कंपनीचे प्रोजेक्ट झाले ज्यांनी गायरान जमिनी मिळवल्यात. गावकऱ्यांशी खोटं बिनाटं बोलून त्यांना खोटी आश्वासनं देऊन गायरान जमिनी मिळवल्यात. त्याच्यातून फायदा काय गावकऱ्यांना? एकीकडे सांगायचं तुम्हाला मोफत वीज देऊ, ते प्लॅन्टपर्यंत येणारे रस्ते तयार करू, झाडं जी तोडली झाडं वृक्षारोपण करून देऊ. परंतु असं काही न होता आत्तापर्यंत अनेक अशा कंपन्यांनी फसवले. आणि अदानी तर यांचा म्हणजे ह्या तरी छोट्या मोठ्या कंपन्या असेल, पण अदानी हा फार मोठा उद्योगपती आहे. आणि मला असं वाटतं या एवढ्या मोठ्या उद्योगपतीच्या विरोधात आपण जी लढाई सुरू केली याचं कारणच ते की आदिवासी समाजा बांधवांच्या ज्या जमिनी आहेत हे फक्त भात पिकावर अवलंबून आहे. हे सिजनल पीक आहे आणि नंतर ते गुरांना त्या ठिकाणी चारायला ती वावरं वापरत असेल. अशा पद्धतीने जर असेल तर
तर माझं उलट म्हणणं आहे की आदिवासी समाजाचे नेते यांनी पण या लढ्यात उतरलं पाहिजे. आज खरं तर जुन्नर तालुक्याच्या सगळ्या आजी माजी लोकप्रतिनिधी सगळ्यांनी उतरलं पाहिजे. कारण एकदा जर हा अदानी ग्रुप आपल्या इथं आला, मी अनेक ठिकाणी पाहिलं साहेब, संदीप भाऊ, राजस्थानला बाडमेरला हा पॉवर प्लॅन्ट झाला, तिथला स्थानिक माणूस हद्दपर झाला आहे. हा भविष्यातील धोका खरं आपण ओळखलं पाहिजे. त्या प्रकल्पापासून जर आपल्याला फायदा असता, आपल्या स्थानिक तरुणांना असता, तर आपण नक्की त्याचं स्वागत केलं असतं. आपण एकीकडे म्हणतो आहे पुणे नाशिक रेल्वे झालं पाहिजे, तो प्रकल्प झाला पाहिजे, आणि एकीकडे म्हणतो आहे हा नाही झाला पाहिजे. मग सरकारने असं गांभीर्य ओळखलं पाहिजे. जे आम्हाला पाहिजे ते अपेक्षित जे आहे ते तुम्ही आम्हाला द्या, जे नको पाहिजे ते का आमच्या माथी मारताय. तुम्ही मग असे म्हणालात की आपलं पाणी चोरलं जातं आहे किंवा पळवलं जातं आहे, आणि याचा फक्त आदिवासी भागाचा विषय नाही तर पूर्ण जनतेचा विषय. नक्की काय आहे ते समजून सांगा. नाही, माळशेज बोरांडे जो प्रकल्प आहे, जो 1500 मेगावॅटचा, तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. आज अदानी ग्रुपचे बिझनेस असतील, ते त्यांचे पैसे कमवणार, बिझनेस करणार, परंतु पाणी आपलं वापरणार. तिथं जे स्टोरेज करणार, धरण तयार करणार, त्याचं पाणी ते बोरांडेला त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे सोडून त्या ठिकाणी त्याची वीज निर्मिती तयार करणार. पण सुरज भाऊ, तुम्हाला 1 मिनटं थांबवतो. असंही काळू नदीचं पाणी खाली विनाकारण वाहून जातं आहे. समजा ते जर पाणी असं वाया जातं आहे, त्यापेक्षा त्याच्यातून समजा काही विद्युत निर्मिती होत असेल तर त्रास का? संदीप भाऊ, काळू नदीचं जे पाणी आहे त्याचप्रमाणे वरच्या भागातून जे येणारं माणिडोला येणारं पाणी आहे, खरं तर हा माणिडोला पण फटका बसू शकतो. आणि माणिडोचं पाणी जे आहे हे खालच्या भागात आपल्या जातं. जुन्नर तालुका असेल, परत खालचे जे तालुके आहे ते तिकडे पण पाणी जातं, परंतु हा सगळा फटका आपल्या तालुक्याला खालच्या भागांना पण आहे. परंतु फक्त अदानी प्रकल्पाला जर हा पाणी घालण्याचा जर घाट असेल तर तो आपल्याला मान्य नाही. आज आपलं थेंबन थेंब जे पाणी आहे, जिवंत झऱ्यातलं पाणी, हे नॅचरल पाणी जे आहे, आज आदिवासी भागात तुम्ही पाहत आहे, तुम्ही त्या परिसरात राहत आहे, उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती असते. उन्हाळ्यामध्ये सगळ्या बायका, तिथल्या महिला भगिनी सगळ्या हांडे घेऊन असतात. आणि आज माझा मुद्दा काय आहे ते ठीक आहे, आता ते सगळं वस्तुस्थिती आहे, पाणी नाही आहे उन्हाळ्यात, परंतु ते काळू नदीचं पाणी विनाकारण खाली वाया जाते. ते समजा वाया जाते तर त्या पाण्याचा समजा वापर करून जर विद्युत निर्मिती होत असेल तर अडचण काय? संदीप भाऊ, नाणेघाटामध्ये जो रिव्हर्स वॉटरफॉल आहे, जो धबधबा आहे, त्या ठिकाणी जो रिव्हर्स धबधबा आहे, मला एक सांगा, हा नॅचरल धबधबा आहे. तिथं येणारं पाणी जे आहे ते नॅचरल आहे. आज तिथं जागतिक पर्यटन स्थळाला जो दर्जा मिळाला आहे त्याचं एकमेव कारण आज हजारो वर्षापूर्वीचा नाणेघाटाला इतिहास, परत रिव्हर्स वॉटरफॉल. ते नाणेघाटचा नाही विषय चालला का, काळू नदीचं पाणी आता ते खाली जातं का, धबधबा येतो काळू नदीचा किंवा काय, ते खाली वाया जातं. समजा तेच पाणी घेऊन जर त्याच्या विद्युत निर्मिती होत असेल तर हरकत काय? संदीप भाऊ, विद्युत निर्मिती व्हायला काय हरकत नाही, परंतु ते विद्युत निर्मिती होताना आदिवासी बांधवांच्या ज्या जमिनी जातात आहे, आज त्यांना कुठलं विश्वासात न घेता त्यांना आज डायरेक्ट पेपरद्वारे तुम्ही नोटीस इश्यू करता. आणि आमचं म्हणणं काही प्रकल्प येत असताना तिथल्या स्थानिक लोकांना तर विश्वासात घ्या. आज तिथल्या स्थानिक बांधवांना, आदिवासी बांधवांना विश्वास घेतलं पाहिजे, त्यांना तिथल्या ग्रामसभा घेतल्या पाहिजे. आज ग्रामसभेचे सगळे अधिकार डावलले जातात आहे. आज खरं तर सुप्रीम कोर्टाने ग्रामसभेला इतके अधिकार दिले असताना सगळे हे अधिकार डावलून आज कायद्याचं उल्लंघन करून, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इको सेन्सिटिव्ह झोन आहे आणि पर्यटन तालुका आहे. एकीकडं शासन म्हणते हा जुन्नर तालुका पर्यटन तालुका आहे. मग ज्यावेळेस तुम्ही असे प्रकल्प उभे करणार जे पर्यटनाला बाधित असणार, मग पर्यटन तालुका तरी तुम्ही कशाला घोषित करता ना, कॅन्सल करून टाका तो. सुरज भाऊ, तिथं वरती धरण होणार आहे, नवीन एक विकसित छोटं गाव आहे ना, त्यामुळे उलटं पर्यटनाला चालना मिळेल. आता देखील त्या भागात जायला रस्ते नाही, उलटं ते धरण झालं वगैरे आणखी लोक तिथं फिरू शकतात. अशी ती युक्तिवाद ती कंपनी करेल. त्या कंपनीचा असा कोणच माणूस समोर आला नाही. उलट आपलं म्हणणं पण ते की नेमकं तुमचं काय हे समोर तर आलं पाहिजे. संदीप भाऊ, अदानीचे ज्या ठिकाणी प्रकल्प झालेत, आणि मी तुम्हाला पूर्व भागातले मगाशी जे प्रकल्प सांगितले की त्यांनी जे खोटं बोलून गायरान जमिनी मिळवत होते, आम्ही रस्ते करून देतो, आम्ही हे करून देतो, असं तर कुठं झालं नाही. आणि फक्त गव्हर्नमेंटच्या नावाखाली आज ह्या कंपन्या हे जमीन लुटायचं काम करतात. अदानीसारखा एक हा महाउद्योगपती आहे, तो सरकारशी संलग्न माणूस आहे. तो जर आज घुसला, आपल्याला फक्त आज कदाचित ते खोटी आश्वासनं, मोठी आश्वासनं देतील, परंतु याच्यावर नेमकं कितपत विश्वास ठेवायचा. आज ज्या ठिकाणी अदानीचे प्रकल्प झालेत, देशभरात झालेत, तिथल्या स्थानिक माणसाच्या एकदा भावना समजून घ्या. तिथला स्थानिक माणूस आज संदीप भाऊ हद्दपार झाला आहे. ह्याच भावना पाहून आपण खरं तर आपल्या भागात ज्यावेळेस अदानी ग्रुप येतो आहे म्हणून आपण खरं तर हा लढा देतो आहे की तुम्ही आमच्या स्थानिक आदिवासी बांधवांना विश्वासात घ्या, तिथल्या ग्रामसभा घ्या, त्यांच्या जनभावना समजून घ्या, मग जनसुनावणी करा. आज तुम्ही डायरेक्ट पेपरद्वारे जनसुनावणी आयोजित करताय,
मला एक सांगा, आज आदिवासी भागात साधं मोबाईल नेटवर्क पण नाही. आज पेपर वाचक तरी किती, आणि आज पेपरच्याद्वारे छोटीशी एक नोटीस तुम्ही इश्यू करताय. मग का नाही त्या लोकांना विश्वास घेतलं, त्यांच्या ग्रामसभा घेतल्या, अदानी प्रकल्पाचा एखादा अधिकारी आला आहे, एखादा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकारी आला आहे, एखादा महसूलचा अधिकारी आला आहे, एकत्र कोऑर्डिनेशन असं ग्रामसभा घेतल्या असं लोकांच्या जनसुनावणीची मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तिथं तुम्ही तुमच्या शंका विचारल्या असत्या, त्यांच्याकडून उत्तरं जाणून घेतली असती, काय आहे, कसा प्रकल्प आहे ते विचारलं असतं. ते व्हायचं सोडून आधीच जनसुनावणीच नको असं त्याला तुम्ही विरोध करताय, उपोषणाला बसताय. ही जी जनसुनावणी आहे संदीप भाऊ, हीच मुळात बेकायदेशीर आहे. यांनी प्रत्येक गावात जाऊन जी प्रकल्पबाधित गावं आहेत, ज्यांना नोटीस त्यांनी इश्यू केलं आहे, त्या गावांची मिटिंग घेऊन त्या लोकांना विश्वासात घेऊन खरं तर हा निर्णय घ्यायला पाहिजे नव्हता. अजूनही ते प्रत्येक गावच्या ग्रामसभा घेऊ शकतात, प्रत्येक गावाला विश्वासात घेऊ शकतात, आणि जे खरं तर प्रत्येक गावातून जो निर्णय येईल किंवा आदिवासी बांधव जे निर्णय देतील तो सगळ्यांना आपल्याला मान्य राहील. परंतु आज जर आदिवासी बांधवांच्या जर जीवावर हा जर अदानी ग्रुप उठला असेल, मुळाशी उठला असेल, तर तो आपल्याला मान्य नाही. हे आदिवासींनी बोलायला पाहिजे. सूरज वाजगे बिगर आदिवासी व्यक्ती बोलतो म्हणजे काय समजायचं? नाही, खरं तर अनेक आदिवासी बांधव असं काही नाही की बोलत नाही, बोलतात अनेक जण. परंतु आता काय आलं आहे संदीप भाऊ, आपण हा विडा उचललेला आहे. शेवटी कोणी ना कोणी हा संघर्ष केला पाहिजे, आणि त्या दिवशी सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन, सगळ्यांच्या भावना समजून घेऊन मला असं फक्त मनाला एक वाटतं की हा फक्त आदिवासी बांधवांचा प्रश्न नाही. तर सह्याद्रीला जर सुरुंग लावायला जर अदानी ग्रुप निघाला असेल तर मला असं वाटतं हा सगळ्या शिवजन्मभूमीचा प्रश्न आहे. भविष्यातील धोका ओळखून खरं तर आपण या ठिकाणी पाऊल उचललं पाहिजे. तरुणांनी पण याच्यात सहभागी झालं पाहिजे, आणि हा तालुक्याचा लढा झाला पाहिजे. सूरज भाऊ, या जुन्नर तालुक्यात आंबेगाव सगळीकडं या आदिवासी भागात विशेषतः अनेक सुरुंग लावून ऑलरेडी धरणं वगैरे हे चालू आहेत. मग आता समजा अजून जर पाणी अडवणार असेल, जे वाया जाणारं, समजा त्याच्यापासून चांगला उपयोग होणार असेल, आणि त्या आदिवासींना किंवा लोकांना योग्य तो मोबदलाही दिला जाणार असेल, तर मग काय? कारण की आम्हाला असं समजलं का अनेक तिथले जे लोक आहेत ती लोक ती जमीन विकायला तयार पण झालेली आहेत. संदीप भाऊ, असं जर काय असेल तर तुम्ही ते खरं तर म्हणजे ही गोष्ट कुठली आमच्या कानापर्यंत नाही. परंतु आज त्या भागात, आज तुम्ही सांगताय त्या भागात जर अदानी ग्रुपचे असे काही एजंट त्यांनी नेमले असेल किंवा काय केले असेल, याच्यापेक्षा त्यांनी प्रत्येक गावच्या जर ग्रामसभा घेतल्या, प्रत्येकाचं म्हणणं जाणून घेतलं, तर या गोष्टी क्लिअर उघडकीस येतील ना. आणि तुम्ही म्हणता अनेक भागात त्या ठिकाणी धरणं झाली असेल, आपल्या पण तालुक्यात अनेक धरणं झाली, परंतु तिथले जी काही विस्थापित जी लोकं झाली, आज खरं तर ह्या प्रकल्पात 550 कुटुंबाजवळ विस्थापित होणार आहे, आणि 2250 लोकं खरं तर ही बेघर होणार आहेत. ह्या लोकांचं काय? ह्या लोकांचं पुनर्जीवन कसं करणार, पुनर्वसन कसं करणार? खरं तर हा प्रकल्प ह्या लोकांनी समोर आणून सगळी क्लिअरिटी केली पाहिजे ना, पारदर्शकता दिली पाहिजे की आम्ही असा प्रकल्प करतो आहे, ह्या लोकांचं जे प्रकल्पबाधित लोक आहे यांच्यासाठी आम्ही असं पुनर्वसन करणार आहे किंवा काहीच नाही. परंतु त्याच्यामुळं आदिवासी बांधवांच्या मुळावर हा प्रकल्प उठला आहे, हा आपल्या पर्यटनावर प्रकल्प उठला आहे. आणि नंतर ज्यावेळेस यांच्या सगळ्या अदानी प्रकल्पाचे ज्या ठिकाणी प्रकल्प झालेत तिथल्या स्थानिक माणसाला त्या ठिकाणी साधं जायला पण अलाउड नाही. नाही, मला सांगा का आता हा जो प्रकल्प होतोय तो 2022 सालीच प्रस्तावित राज्य शासनाने 22-23मध्येच बऱ्याचशा परवानग्या दिलेल्या आहेत. त्यावेळी तुम्ही ज्यांच्यासोबत होते ते अतुल बेनके आमदार होते. इतक्या सगळ्या उच्च पातळीवर परवानग्या मिळाल्या, आमदारांना साधं माहीत पण नाही का त्यावेळेच्या? नाही, खरं तर संदीप भाऊ, याच्याबाबत म्हणजे ज्यावेळेस पेपरला आत्ता 1 महिन्यापूर्वी नोटीस इश्यू झालं त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्याला समजलं. हे जर कदाचित 2 वर्षापूर्वी समजलं असं, कदाचित त्यावेळेस आपण लढायला सुरुवात केली असते. परंतु पेपरद्वारे, एका छोट्या पेपरच्या जाहिरातीद्वारे हे नोटीस समजलं. जे महाराष्ट्र प्रदेश, ठीक आहे, ते तुम्हाला समजलं किंवा लोकांना समजलं, ते नोटीस आलं. परंतु 2022ला 2023ला या प्रकल्पाला बऱ्याचशा परवानग्या मिळालेल्या आहेत. त्यावेळीचे जुन्नर तालुक्याचे आमदार जे अतुल बेनके होते त्यांना काहीच माहीत नव्हतं? नाही, माहिती का नाही माहीत नाही, खरं तर हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही पण त्यांना खरं तर विचारू शकता. तुमचे सहकारी होते ना तेव्हा ते? जरी सहकारी असले संदीप भाऊ, शेवटी आपण एक कार्यकर्ता म्हणून काम करणारे सगळे मंडळी आहोत. हे जे सगळे लोकप्रतिनिधी असतात हे वरच्या स्तरावर बैठका येतात, वरच्या स्तरावर सगळे हे जे वेळेस असे प्रकल्प येतात सगळे मुंबईला मिटिंग चालतात. कार्यकर्ता कुठं असतो? कार्यकर्ता ग्राउंडला असतो, तालुक्यात लढणारा असतो, लोकांच्या भावना समजून घेणारा असतो. कार्यकर्त्याचं काम ते, आणि आम्ही ते करत होतो प्रामाणिकपणे. त्याच्यामुळं त्यावेळेस
जेव्हा कधी हा प्रकल्प आला 22-23 साली खरंच आम्हाला हा समजला नाही. कदाचित समजला असा त्यावेळेस आपण लढायला उतरलो असतो. तेच अतुल बेनके आता तुमच्या इथं मंचावर येतात, या प्रकल्पावर टीका करतात, अदानीचा बाप आला तरी मी होऊन देणार नाही. मग इतक्या सगळ्या परवानग्या मिळस्तवर हे काय करत होते? तुम्ही त्यांना प्रश्न विचारला नाही? नाही, अजूनपर्यंत तर यावेळेस व्यासपीठावर आले नाही, परंतु मीडियाच्या माध्यमातून मी पाहिलं त्यांनी अजून अतुल बेनकेने तुम्हाला या ठिकाणी येऊन सपोर्ट केला नाही? अजून आले नाही, परंतु त्यांच्या सहकाऱ्यांचे निरोप आले होते की ते येणार आहे म्हणून. काल आदिवासी दिन होता तर ते कदाचित तिथं आले होते, पण काही इकडं आले नाही. ठीक आहे, असो, शेवटी ज्याचा त्याचा निर्णय आहे. आता विद्यमान आमदार शरद सोनवणे आले होते का? विद्यमान आमदार पण नाही आले, माजी आमदार पण नाही आले. आणि खरं तरी खेदाची बाब आहे, मीडियाच्याद्वारे आम्ही फक्त पाहतोय एकमेकावर आरोप करण्यास सुटल्यात. एक म्हणजे राजकारण केलं जातं या प्रकल्पाच्या बाबतीत. माझं म्हणणं आहे, हे जे एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतात आहे यांनी थांबवलं पाहिजे. नक्की या प्रकल्पाच्या बाबत जे काही तोटे आहेत जुन्नर तालुक्याच्या बाबत यांनी गांभीर्याने, खरं तर दोघांनी नाही, सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन खरं तर हा लढा दिला पाहिजे. फक्त आरोप आणि प्रत्यारोप करून काय साध्य होणार आहे? आज जुन्नर तालुक्यावर जर हा प्रकल्प मुळाशी उठणार, आपल्या मुळावर जर उठणार असेल तर मला असं वाटतं दोघांनी एकत्र येऊन, सगळ्यांनी एकत्र येऊन खरं तर लढा दिला पाहिजे. कारण ते दोघंही सरकारमधली माणसं आहे. युती सरकारमध्ये अतुल शेठ पण आहेत आणि शरददादा पण आहे. मग असं एकमेकावर जर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांनी एकत्र येऊन जर हा लढा दिला. आज इथं बाजूला एक आमची ही गादी, इकडे शरददादा झोपले, इकडे अतुल शेठ झोपले, तरी काय हरकत नाही. हा लढा सगळ्यांनी एकत्र देऊ. आणि त्यांना जर वाटत असेल मी तिकडे झोपा, मी इकडला झोपतो, तुम्ही मध्ये झोपा, हा म्हणजे जे आहे ती प्रामाणिक भूमिका आहे साहेब. चीड निर्माण होते, म्हणजे विवंचना जाणवते तुमच्या शब्दातून, उद्विग्नता. विवंचना म्हणजे आज आपण हा लढा देतोय. आज साहेब माझ्या घरात एवढं खरोखर लय मोठं दुःखाचा डोंगर आहे, पण तरी पण तालुक्याच्या ह्या गंभीर प्रश्नासाठी आपण बसलो आहे. जुन्नर तालुक्यातला हा जो तरुण आहे, उद्या भविष्यातील आपण हा धोका ओळखूनच बसलो आहे. मी मगाशी पण तुम्हाला उल्लेख केला, पुणे नाशिक प्रकल्पावर काल रेल्वे आंदोलन झालं. तो प्रकल्प आम्हाला गव्हर्नमेंट देत नाही आणि जो नाही पाहिजे तो आमच्या माथी लागतो आहे. मग हे लोकप्रतिनिधी नेमकं काय करतात? ज्यावेळेस आपण जनता त्यांना निवडून देतो, खरं तर त्यांनी पण आलं पाहिजे, या लढ्यात उतरलं पाहिजे. आज त्यांनी पण कॉर्डिनेशन केलं पाहिजे. आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं आपले शिष्टमंडळ जाते, आदिवासी हे तरुण जे आहेत हे जातात, हे कलेक्टरकडे जातात, हे फेऱ्या मारतात, चक्रा मारतात. इथंच जर हे लोकप्रतिनिधी जर गेले, आज खरं तर शिष्टमंडळ जरी असलं परंतु त्यांना वेटिंगला राहायला लागतं. अनेक गोष्टी असतात, त्रुटी असतात. परंतु ज्यावेळेस एखादा आमदार पदाचा माणूस जातो तर मला असं वाटतं अधिकारी जरा थोडे जागेवर येतात. मग आज थोडं हे तरी प्रशासन तरी त्यांनी सांभाळलं पाहिजे ना ॲटलिस्ट. तुम्ही तर विधानसभेला खूप झेंडे वगैरे लावून जल्लोष करत होतात. नाही, एक फोन पण नाही आमदाराचा तुम्हाला? जरी जल्लोष करत होतो साहेब, फोन नाही, अजूनपर्यंत एक पण नाही फोन नाही आला. म्हणजे जे आहे ते सत्यता आहे. केला असं तर केला, पण आपण असं पण म्हणलो असतं, पण नाही केला. त्यावेळेस एक आपली प्रामाणिकपणे भूमिका होती की त्यावेळेस महाविकास आघाडीचा आमदार व्हावा, शरददादांना त्या ठिकाणी स्थान द्यावं. हे सगळं राजकारण तुम्ही पाहिलं आहे. अपक्ष म्हणून त्यांना साथ पण दिली. ठीक आहे, आपण त्यांच्या पक्षात काही प्रवेश केला नाही, पण तुम्हाला असं वाटतं हे जे जनसामान्यांचे जे प्रश्न आहे शरददादांनी पण त्याच्यात उतरलं पाहिजे. नाही असं नाही, माजी आमदार साहेबांनी पण उतरलं पाहिजे. कारण आदिवासी भाग हा आपल्याच तालुक्यातला भाग आहे, हा काय दुसऱ्या देशात नाही ना. आज जुन्नरपासून साहेब नाणेघाटापर्यंत जर गेलं तर रस्त्याची प्रचंड दुर्दशा आहे. आज तिथं तुम्ही जे सांगताय ते हिरडी गावात तुम्ही संदीप भाऊ साक्षीला होते, त्या कुटुंबाने 20 वर्ष लाईट पाहिली नव्हती. त्या कुटुंबाला आपण लाईट द्यायला गेलो होतो आणि तिथंच हा अदानी वीज निर्मिती प्रकल्प करतो. म्हणजे किती विरोधाभास आहे. इकडं आदिवासी कुटुंबाला लाईट नाही आणि तिथं एका वीज निर्मितीच्याद्वारे तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवणार आहे, बिझनेस करणार आहे. हा विरोधाभास आहे. म्हणून खरं तर लोकप्रतिनिधींनी पुढं आलं पाहिजे, जागृतपणे पुढं आलं पाहिजे. हा लढा हा एकत्र तालुक्याचा लढा म्हणून दिला पाहिजे. तर कुठेतरी आपल्याला या सगळं म्हणजे ही जी भावना आहे आमची, तुमची भावना समजली. दोन्हीही लोकप्रतिनिधी अतिशय उदासीन आहे, पूर्णपणे एकमेकांकडून एकमेक राजकीय चिखलफेक किंवा काही ना काही म्हणजे आरोप केले जातात. कुणी 1 कोटी घेतले, कुणी 2 कोटी घेतले वगैरे वगैरे. प्रकल्प बाजूला राहिला. परंतु एक मात्र खेदाची बाब आहे सूरज भाऊ, तुम्ही आता उपोषण करताय, परंतु हे जे काय आदिवासी नेते जे काय आहेत इलेक्शनला सगळे बाहेर वगैरे येतात किंवा आम्ही जनतेचे काय वरी वगैरे असं करतात, परंतु त्यांनी मात्र तुमच्याकडं डायरेक्ट सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? आदिवासी जे नेते आहेत तुमच्या माध्यमातून खरं तर मी मगाशी पण हा उल्लेख केला की त्यांनी या लढ्यात खरं तर उतरलं पाहिजे. ठीक आहे, कोण काय कारणं सांगतं, कोण म्हणते आज येतो उद्या येतो, काही जण आले पण नाही असं नाही. परंतु आदिवासी समाजातील जो सुज्ञ तरुण आहे तो आवर्जून येतो आहे, जो सर्वसामान्य नागरिक आहे तो आवर्जून येतो आहे.
ज्याला खरोखर ह्या गोष्टीचं गांभीर्य कळालं आहे असे सगळे शून्य तरुण या ठिकाणी आदिवासी समाजात आहे. तरुण पुढे येतात आहे आणि ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं आज त्या नेते पुढाऱ्यांपेक्षा लढण्यापेक्षा मला असं वाटतं सर्वसामान्य तरुणासाठी जर आपण लढलो, या शून्य जे आदिवासी बांधव आहे जे सर्वसामान्य त्या ठिकाणी जीवन जगतात त्यांच्यासाठी जर लढलो, मला असं वाटतं त्यांच्यासाठीच आपली लढाई आहे. नेते पुढाऱ्यांसाठी लढाईच नाही संदीप भाऊ, परंतु हे जे जनतेचे कावेरे म्हणून पुढे येतात त्यांनी पण लढलं पाहिजे. आज हा त्यांच्या खरं तर पश्चिम भागातला प्रश्न आहे, तरी यांनी पुढं आलं पाहिजे. त्यांनी पण मी तुम्हाला मगाशी जसं उल्लेख केला तसं यांनी बाजूला जरी झोपलं तरी काय हरकत नाही. हा लढा हा तालुक्याचा लढा आहे. तुम्हाला कुठंतरी तुम्ही प्रसिद्धीच्या जोतात येताल किंवा काय होईल त्यामुळं काही लोक तुम्हाला जरा दुर्लक्ष करतात किंवा हे नव्हतात का स्टंटबाजी चालू आहे सूरज वाजगेंची? जर ही स्टंटबाजी असेल तर माझं म्हणणं आहे तुम्ही ही स्टंटबाजी करा, तुम्ही येऊन इथं लढा द्या, सगळ्या गोष्टी करा. संदीप भाऊ तुम्ही सगळे बॅनर बघा, फोटोचं जाऊ द्या, साधं नाव पण नाही माझं कुठं. तुम्ही दाखवा उपोषण करते म्हणून माझं कुठं नाव टाकलं आहे का? कुठंच नाव नाही. आणि आपण हे नावासाठी करत नाही, आपण हे लढतो आहे तालुक्यासाठी लढतो आहे, आदिवासी बांधवासाठी लढतो आहे, शिवजन्मभूमीसाठी लढतो आहे, सह्याद्रीसाठी लढतो आहे. तुम्ही सगळीकडे बघा, आम्ही एकच लिहिलं आहे, अदानी हटवा, सह्याद्री वाचवा, अदानी हटवा, शिवजन्मभूमी वाचवा, नाणे घाट वाचवा, पर्यावरण वाचवा, हे सगळीकडे तुम्हाला उल्लेख दिसेल. याच्यात कुठंच तुम्हाला कुठल्या नेत्या पुढाऱ्याचा उल्लेख नाही, कुठं आमच्या नावाचा उल्लेख नाही. म्हणून माझं सगळ्यांना हे म्हणणं आहे की हा लढा फक्त सूरज वाजगेचा किंवा हा लढा फक्त आदिवासी बांधवांचा नाही, तर हा तालुक्याचा लढा आहे. सगळ्यांनी याच्यात उतरलं पाहिजे, ही कळकळीची विनंती आहे. अमोल कोल्हे कुठे आहेत? काल रेल्वेचे आंदोलन सुरू असताना ज्यावेळेस मी तिथं भाषणात उल्लेख केला अदानी प्रकल्पाचा, तर त्यांनी त्यांनी एका मिनटात लगेच फोन करून ज्यावेळेस त्यांचं भाषण त्यावेळेस मोबाईलला ऐकवलं गेलं रेकॉर्डिंगमध्ये, तर त्यांनी सांगितलं की अदानी प्रकल्पाच्या बाबत मी मगाशी सगळं ते भाषण ऐकले आणि त्याबाबत मी विचारधीन आहे. मी आज पंतप्रधान मोदी साहेबांना त्या संदर्भात भेटणार पण आहे असं त्यांनी काल फोनद्वारे सांगितलं. आता आज नेमके भेटले, त्याच्यात नेमकं काय झाले अजूनपर्यंत माहीत नाही. ती माहिती घेऊन तुम्हाला नक्कीच सांगतो. राजकारणी आता अमोल कोल्हे असतील, अतुल बेनके असतील किंवा आमदार शरद सोनवणे असतील, विश्वासार्ह कोण वाटतं तुम्हाला या प्रकल्पाच्या बाबत? नाही, या प्रकल्पाच्या बाबत अजून तर कोणाचं समोर आलं नाही, परंतु माझं म्हणणं आहे की खासदार साहेब एक हुशार माणूस आहे, ही सगळीच हुशार मंडळी. परंतु आज फक्त आदिवासी समाजाची आपण ज्यावेळेस मतं मागतो, आदिवासी समाजाच्या वेळेस फक्त तुम्हाला मतं चालतात, मग आदिवासी बांधवांना असं जर एखादा प्रकल्प येऊन त्यांच्या मुळावर उठला असेल त्यावेळेस तुम्ही खरं तर पुढं आलं पाहिजे. आज त्यांच्यावर वेळ आली, मग तुम्ही जर त्यांच्या पाठीमागं नसाल तर उपयोग काय आहे? मग आदिवासी बांधवांना आज वेळ आली, त्याच्यासाठी आपण खरं तर उभं राहिलो. संदीप भाऊ, माझं म्हणणं आहे की ही जे सगळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात सगळ्यांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे. काय आता आमरण उपोषण करताय, कोण आलं भेटायला आणि किती दिवस? आज शिष्टमंडळीची आज एक कलेक्टर ऑफिसला खरं तर ते बैठकीला गेलेले आहेत. जनसुनावणी ही बेकायदेशीर जे सरकारने लादली, प्रत्येक गावच्या ग्रामसभा घ्यावा, सगळ्यांना विश्वासात घ्यावं, हे आमचं म्हणणं आहे. ते जर त्या ठिकाणी सरकारने जर तसं पाऊल उचललं, कलेक्टर साहेबांनी पाऊल उचललं, तोपर्यंत आपली लढाई 100% तशीच राहणार आहे. कारण जनसुनावणीच ही बोगस आहे. त्याच्यामुळं कलेक्टर साहेबांनी स्वतः या सगळ्या ग्रामसभा आयोजित केल्या पाहिजे, प्रत्येक गावचं म्हणणं घेतलं पाहिजे, प्रकल्पबाधित लोकांशी भेटलं पाहिजे. आज डायरेक्ट थेट जर त्यांना नोटिसा येत असेल आणि त्यांना आज पेपरद्वारे कळत असेल की आमच्या जमिनी जातात, हे किती धक्कादायक आहे. पण आता चालूच राहणार उपोषण जोपर्यंत सुनावणी रद्द होत नाही तो. नाही, उपोषण चालू संदीप भाऊ, उपोषणावर आपण ठाम आहे. आज काय व्हायचं ते होईल. आज डॉक्टर 2 टाईम येतं, ते सरकारी डॉक्टर, पोलीस प्रशासन पण येतं आहे. परंतु मला असं वाटतं प्रशासन हातबल आहे, कारण अदानी ग्रुप हा सरकारशी किती संलग्न आहे हे जास्त सांगण्याची गरज नाही. आज हे सगळं प्रशासन हातबल झालं आहे. आणि खरं तर कालपासून रेल्वे आंदोलन जसं झालं तसं मी डायरेक्ट इथे येऊन बसलो, कोणाला काही डिस्टर्ब नाही, काही नाही, आपलं उपोषण चालू केलं. आणि ठीक आहे, आपला हा लढा जसा पुढं जाईल तसं जाईल. परंतु मला असं वाटतं उद्या सरकारने ह्या गोष्टीवर खरं गांभीर्याने उपोषणाचा भाग दुय्यम ठेवा, परंतु निदान जुन्नर तालुक्याचा हा लढा हा त्यांनी लक्षात घेऊन खरं तर त्या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे.